जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. हुपरी येथील अतिक्रमण केलेले खोकीधारकांची बैठक संपन्न. सध्या हुपरी इथे गाजत असलेला अतिक्रमण काढण्याच्या विषयी संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाभोवतालचे खोकी गाळाधारक व गावातील सरसकट अतिक्रमण काढण्याच्या विषयावर खोकीधारकांच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अजित सुतार यांनी खोकीधारकांच्या समोर आपली भूमिका स्पष्ट करत बजरंग दल यांच्यामार्फत उपोषणाची पुढील आंदोलनाची संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी बजरंग दल यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे. आमचा छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या भोवती सुशोभीकरण करून भोवतालचा परिसर मोकळा करावा व ज्यांनी अतिक्रमण केला आहे ते त्यांचे अतिक्रमण निघावे अशी स्पष्ट भूमिका मांडली असून इतर अतिक्रमणधारकांची आमचा काडी मात्रही संबंध नसल्याचे हुपरी बजरंग दल यांनी जाहीर केले असून तरी हुपरी नगर परिषदेच्या मीटिंगमध्ये झालेल्या ठरावांमध्ये 400 अतिक्रमणधारक यांना नोटीस बजावण्यात आली असून शासनाच्या नियमाप्रमाणे 2011 पूर्वीचे अतिक्रमण कायम करण्यासंदर्भात विधिमंडळात ठराव मंजूर झाला असून 2011 पूर्वीच्या अतिक्रमणधारकांना सुद्धा हुपरी नगर परिषदेने नोटिसा लागू केल्या असून त्या सर्व अतिक्रमणधारक खोकी गाळाधारक यांना संभ्रमावस्था निर्माण काम करणाऱ्या बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी दिलं. बजरंग दलच्या कार्यकर्त्यांची एकच मागणी आहे की या ठिकाणी शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्याचं सुशोभीकरण व्हावं आणि ते सुशोभीकरण करत असताना त्या ठिकाणी आजूबाजूला जी काही खोकी आहेत ती त्या ठिकाणची काढावी आणि त्या लोकांचं कुठेही योग्य ठिकाणी पुनर्वसन करावं. बजरंग दलने त्या भागात असणाऱ्या खोकीधारकांच्या बाबतीतच मांडलेला विषय होता. परंतु हुपरी नगरपालिका आणि या ठिकाणी हुपरी नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी अधिकारी यांनी काय केलं की संपूर्ण हुपरी गावातीलच व्यावसायिकांना या ठिकाणी नोटिसा दिल्या की तुमचं अतिक्रमण आहे आणि ते 8 दिवसात तुम्ही काढून घ्या नाही तर आम्ही ते काढून टाकू अशा पद्धतीने एक नोटीस देऊन सर्व हुपरीतील छोटे छोटे व्यावसायिकांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा आणला. सर्वांना एक टांगती तलवार त्यांनी नोटिसीच्या माध्यमातून त्या व्यावसायिकांच्यावरती ठेवली आणि एक प्रकारचा अन्याय त्यांनी या ठिकाणी सुरू केला आहे. हा खरं वास्तू या छोट्या व्यावसायिकांच्यावरती फार मोठा अन्याय आहे. आज या लोकांची कुटुंब या व्यवसायावरती चाललेले आहेत. 2-3 पिढ्या लोक त्या ठिकाणी व्यवसाय आपापला करतायत. या ठिकाणी व्यवसाय करून मिळणारं उत्पन्न देखील त्या लोकांचं फार तुटपुंज आहे. त्या व्यवसायातून ते कसं आपला संसार चालवतात आणि अशा लोकांच्यावरती ही कारवाई नगरपालिकेने करण्याची जी नोटीस लावली ती अत्यंत चुकीची आहे आणि ती तात्काळ रद्द करावी नोटीस आणि ती मागे घ्यावी. यासाठी आम्ही सर्व हुपरीतील सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी सर्व पक्ष शिष्टमंडळ तयार करून आज आम्ही या ठिकाणी या गाळेधारकांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. जे कोणी हुपरीतील इतर ठिकाणी व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांना देखील अडचण आणण्याचं काम या ठिकाणी नगरपालिका करल्या हे चुकीचं आहे. बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी देखील आपली भूमिका मांडलेली आहे की आमचा फक्त त्या शिवमूर्तीच्या सभोवतालचा विषय आहे, इतर ठिकाणचा विषय नाही आहे. परंतु नगरपालिकेने या ठिकाणी सर्वांना ओढण्याचं काम या ठिकाणी चालू केलं आहे. बजरंग दलचे कार्यकर्ते असतील, त्या ठिकाणी असणारे छोटे व्यावसायिक असतील, यांची एकत्र एक बैठक घेऊन त्यांच्या माध्यमातून काहीतरी तोडगा निघून बजरंग दलची देखील मागणी पूर्ण व्हावी आणि या व्यावसायिकांचं देखील नुकसान होऊ नये. त्यांना जर तिथून विस्थापित केलं तर त्यांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन व्हावं अशा पद्धतीची आमची मागणी असणार आहे. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.